जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. पण ही PDF कधी उपलब्ध होईल तर संध्याकाळी 6 वाजता ही PDF उपलब्ध होईल. ठीक आहे. आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. बायोफेच 2026 मध्ये कोणत्या देशाला प्रतिष्ठित कंट्री ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आपल्या भारताला हा प्रतिष्ठित कंट्री ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. बरे, बायोफेच काय आहे? तर हा जगातील सर्वात मोठा सेंद्रिय उत्पादनांचा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आहे. याचं आयोजन जर्मनीमध्ये करण्यात येतं व यंदा सुद्धा याचं आयोजन जर्मनीमधील नुरेम्बर्ग येथे करण्यात आला असून या जागतिक सेंद्रिय उत्पादन प्रदर्शनात भारताला आता वर्षाचा सर्वोत्कृष्ट देश हा सन्मान मिळाला आहे. लक्षात ठेवा, आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की बायोफेच 2026चं आयोजन कुठे करण्यात आलं? तर जर्मनी या देशात याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिक्स, IBSA आणि I2U2 साठी भारताचे शेर्पा कोण आहेत? तर मित्रांनो, ब्रिक्स, IBSA आणि I2U2 साठी भारताचे शेर्पा हे सुधाकर दलेला आहेत. कोण आहेत? तर सुधाकर दलेला हे ब्रिक्स, IBSA आणि I2U2 चे भारताचे शेर्पा आहेत. अलीकडेच 2026 मधील पहिल्या ब्रिक्स शेर्पा बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून यात भारताचे शेर्पा सुधाकर दलेला देखील सहभागी होते. व 2026 मधील पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्लीत ही बैठक पार पडलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हे माहितीच असेल, 2026 साठी ब्रिक्सचा अध्यक्ष हा भारत आहे व 2026 मधील ब्रिक्स परिषद ही आपल्या भारतात आयोजित होणार आहे. 2026 मधील ब्रिक्स परिषदेची थीम काय आहे? तर बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी अशी यावेळेसच्या या परिषदेची थीम आहे. व भारतात ब्रिक्स परिषद कितव्यांदा पार पडत आहे? तर भारतात ही परिषद 4थ्यांदा पार पडत आहे. यापूर्वी 2012, 2016 आणि 2021 मध्ये सुद्धा ही परिषद भारतात पार पडली होती व आता ही परिषद 4थ्यांदा भारतात पार पडत आहे. मित्रांनो, ब्रिक्स विषयी आपण बऱ्याच वेळा माहिती पाहिली आहे. आता येथे आपण IBSA या फोरम विषयी माहिती पाहून घेऊया. IBSA म्हणजे काय? तर इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका फोरम असे याचं पूर्ण स्वरूप असून येणाऱ्या एक्झाममध्ये यावर निश्चित प्रश्न विचारण्यात येईल. कारण IBSAची 6वी शिखर परिषद ही नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडली व 2011 नंतर याची ही पहिलीच परिषद आहे. त्यासाठी एक्झाममध्ये यावर निश्चित एक प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, IBSA हा भारत, ब्राझील व दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक त्रिपक्षीय विकास उपक्रम आहे. याची स्थापना कधी करण्यात आली? तर 6 जून 2003 मध्ये ब्राझील या घोषणेद्वारे या IBSAची स्थापना करण्यात आली. IBSAची पहिली शिखर परिषद 2006 साली ब्राझीलमधील ब्रासिलिया येथे पार पडली होती. 2007 मधील याची परिषद दक्षिण आफ्रिकेमधील प्रिटोरिया येथे पार पडली. 2008 साली आपल्या नवी दिल्लीत याची बैठक पार पडली होती. 2010 मध्ये ब्राझीलमधील ब्रासिलिया, तर 2011 साली दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे ही परिषद पार पडली होती. आता हा प्रश्न पहा. जागतिक संरक्षण प्रदर्शन 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर या वर्ल्ड डिफेन्स शोचं आयोजन रियाद या शहरात करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, हा कार्यक्रम सौदी अरेबियाच्या विजन 2030चा एक भाग म्हणून आयोजित केला जातो. पहिल्यांदा हा कार्यक्रम 2022 मध्ये आयोजित करण्यात आला होता व हा कार्यक्रम दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. यानंतर याचं आयोजन 2024 मध्ये करण्यात आलं होतं व आता 2026 मध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक कोण? तर जनरल अथॉरिटी ऑफ मिलिटरी इंडस्ट्रीज हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. पुढील प्रश्न. दिल्लीचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता दिल्लीचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी हे अशोक कुमार बनले आहेत. मित्रांनो, अशोक कुमार हे 2006च्या बॅचचे IAS अधिकारी असून ते आता दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतील. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर त्यांनी R. ॲलिसवाज यांची जागा घेतली. R. ॲलिसवाज यांची काही दिवसापूर्वी दिल्लीहून जम्मू काश्मीरमध्ये बदली झाली आहे. त्यानंतर हे पद रिक्त झालं होतं व या पदावर आता अशोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. अशोक कुमार सध्या दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत.
तसेच त्यांच्याकडे कामगार विभागाच्या सचिव पदाचा देखील अतिरिक्त कार्यभार आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात, त्या एकदा आपण पाहून घेऊया. भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख हे नागेश कपूर बनलेत. मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रेवती मोहिती डेरे यांची नियुक्ती करण्यात आली. डीडी न्यूजच्या महासंचालक ममता वर्मा, महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षक शोर्ड मरीन, मणिपूरचे नवे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष के बालासुब्रमण्यम, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनोज कुमार गुप्ता, तर BROचे 29वे महासंचालक हे हरपाल सिंग बनले आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. राष्ट्रव्यापी दलहन आत्मनिर्भरता मिशनचा शुभारंभ कोणत्या राज्यातून करण्यात आला? तर हे जे राष्ट्रव्यापी दलहन आत्मनिर्भरता मिशन आहे याची सुरुवात मध्य प्रदेश या राज्यातून करण्यात आली. या मिशनचा शुभारंभ कोणी केला? तर शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील आमलाहा येथे असलेल्या अन्न कडधान्य संशोधन केंद्रातून या मिशनचा शुभारंभ केला आहे. या अभियानाचा उद्देश काय? तर भारताचे डाळीच्या आयातीवरील अवलंबित्व संपुष्टात आणणे आणि देशाला डाळीचा निर्यातदार बनवणे हा या अभियानाचा उद्देश आहे. व या मिशनची घोषणा कोणत्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती? तर या मिशनची घोषणा 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. सॅफ अंडर-19 महिला चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद कोणी पटकावले? तर या सॅफ अंडर-19 महिला चॅम्पियनशिपचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत अंतिम सामन्यात बांगलादेशला हरून तिसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. आणि विशेष बाब म्हणजे या अंडर-19 महिला चॅम्पियनशिपमध्ये भारताने आपला 17 वर्षाखालील महिला राष्ट्रीय संघ उतरवला होता व या 17 वर्षाखालील महिला संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची 7वी आवृत्ती होती व याचं आयोजन कुठे करण्यात आलं? तर ही स्पर्धा नेपाळमध्ये पार पडली. नेक्स्ट क्वेश्चन. 6 फेब्रुवारी 2026 रोजी भारताने ओडिशामधील चांदीपूर येथे कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर 6 फेब्रुवारी रोजी भारताने अग्नि-3 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. अग्नि-3 हे एक बॅलिस्टिक मिसाईल असून याची मारक क्षमता ही 3000 ते 3500 किलोमीटर इतकी आहे. व एक क्षेपणास्त्र किती वजनाचे पेलोड वाहून नेऊ शकतं? तर हे क्षेपणास्त्र 1.5 टन वजनाचं पेलोड वाहून नेऊ शकतं व या क्षेपणास्त्राचा विकास DRDOने केला आहे. पुढील प्रश्न. बक्षी जंगबंधू द ग्रेट कमांडर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक हे विश्वभूषण हरिचंदन हे आहेत. अलीकडेच ओडिशाचे राज्यपाल हरिबाबू कंबमपती यांनी विश्वभूषण हरिचंदन यांच्या ओडिया भाषेतील ए माती कथा कहे व बक्षी जंगबंधू द ग्रेट कमांडर या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. विश्वभूषण हरिचंदन यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते ओडिशाचे माजी कॅबिनेट मंत्री आहेत. यासच त्यांनी आंध्र प्रदेश व छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. लोकसभा अध्यक्षाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान किती दिवसांची पूर्वसूचना आवश्यक असते? तर लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान 14 दिवसाची पूर्वसूचना आवश्यक असते. बरं, हा प्रश्न महत्त्वाचा का? तर लोकसभेतील विरोधी पक्षाने सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. लक्षात ठेवा, अविश्वास ठराव मांडण्यापूर्वी पूर्व नोटीस किती दिवसांपूर्वी द्यावी लागते? तर 14 दिवसांपूर्वी द्यावी लागते व या नोटिसीवर 50 सदस्यांच्या सह्या देखील असणे आवश्यक असतात व अविश्वास ठराव लोकसभेच्या तत्कालीन सदस्य संख्येच्या बहुमताने पारित होणे गरजेचं असतं. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला आणि विज्ञानातील मुलींचा दिवस कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन हा दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो व हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येत आहे? तर 2015 पासून हा दिवस युनेस्को व UN वुमनद्वारे साजरा करण्यात येत आहे. यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या. फ्रॉम विजन टू इम्पॅक्ट रिडिफायनिंग STEM बाय क्लोजिंग द जेंडर गॅप अशी या वेळची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता जिल्हा हा 100% विमा कव्हरेज असलेला भारतातील पहिला जिल्हा ठरला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अलवर हा जिल्हा 100% विमा कव्हरेज असलेला भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे.
आलोर हा राजस्थानमधील एक जिल्हा असून केंद्राच्या इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 रोड मॅप अंतर्गत हा जिल्हा आता 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा बनला आहे. इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 हा भारत सरकार व IRDAIचा एक संयुक्त उपक्रम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आणि मित्रांनो, व्हिडिओला जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा. पुढच्या सत्रात नवीन घडामोडीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.